दुसऱ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली। कुर्ला आणि चुनाभट्टी दरम्यानचा रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली गेला। ट्रॅकवरच्या पाण्यामुळे डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस सुद्धा कोळंबली। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। सीएसएमटी ते ठाण्यापर्यंत रेल्वे सेवा सुरू। रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्यामुळे पुढची सूचना मिळेपर्यंत लोकल सेवा बंद राहील। वसई आणि विरार दरम्यानच्या लोकल गाड्या बंद आहेत। पुढची सूचना मिळेपर्यंत रेल्वे सेवा बंद। त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये कामावरती आलेले अनेक जण अडकून पडलेत। रेल्वे रुळांवरती पाणी आल्यामुळे लोकल सेवा बंद आहे। कुर्ला आणि चुनाभट्टी दरम्यानचे रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली। ट्रॅकवरील पाण्यामुळे डेक्कन क्वीन एक्सप्रेस मंद गतीने धावतीये। सध्या मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा संथ गतीने सुरू आहे। दिवा प्रभाग समितीच्या अंतर्गत ठाण्याच्या शील डायघर परिसरामध्ये नदी सदृश्य परिस्थिती। कमरेपर्यंत पाणी साचल्यामुळे अनेक गाड्यांच्या मोठ्या रांगा। मुसळधार पावसामुळे दहिसर पूर्वमधल्या आनंदनगर मेट्रो स्टेशनच्या खाली पाणी साचलंय। रस्त्यालगत असलेल्या अनेक इमारतींच्या पार्किंगमधल्या परिसरात पाणी शिरलंय। पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे साचलेल्या पाण्याची स्थिती कायम आहे। मुसळधार पावसामुळे बीकेसी मेट्रोमध्ये पुन्हा एकदा गळती व्हायला सुरुवात झाली। मेट्रो स्थानकामध्ये पुन्हा एकदा पाणीच पाणी झाल्याची स्थिती आहे। त्यामुळे मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांच्या मुंबईकरांचे सुद्धा चांगलेच हाल झाले आहेत। मुंबईच्या अंधेरी लिंक रोडवरच्या डीएन नगर मेट्रो स्टेशन परिसर जलमय। सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत। डोंबिवलीमधल्या सुदामानगर परिसरामध्ये अनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय। मुंबईकडून कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरच्या माणगाव जवळच्या कलमजे गावाजवळ गोदा नदीचं पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुद्धा पर्यायी मार्गाने वळवण्यात आली। नागपूरच्या उमरेड तालुक्यामधल्या मकरधोकडा जलाशय ओव्हरफ्लो। जलाशयाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नागपूरच्या उमरेडमधल्या मकरधोकडा तलावाच्या नंतर आता पारडगाव तलाव सुद्धा सततच्या पावसामुळे पूर्ण क्षमतेनं भरलाय। त्यामुळे तलावातल्या सांडव्यावरून पाणी ओव्हरफ्लो झालंय। जवळपासच्या छोट्या नाल्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे। प्रशासनानं या भागामध्ये नागरिकांना सावधानगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत। बीडच्या पाटोद्यामधल्या सौताडा धबधबा सततच्या दमदार पावसामुळे प्रवाहित झाला, तर जोरदार पावसामुळे विंचरणा तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाय। सौताडा हे ठिकाण त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे। सुमारे 68 ते 70 मीटर उंचावरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो। त्यामुळे पर्यटकांची गर्दी बघता प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन केलंय। साताऱ्यातल्या कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 9 फुटांनी उघडले। कोयना धरणामधून 67,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। डोंबिवलीमधल्या अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये गाडी घालणं चालकाला महागात पडलंय। नारिवली उत्तरशिव गावांना जोडणारा रेल्वेचा बोगदा हा पाण्याखाली गेला होता आणि याच पाण्यामध्ये एक 4 चाकी गाडी अडकून पडली। मराठवाड्यामधलं दुसरं मोठं धरण असलेल्या परभणीच्या येलदरी धरणामधून 52,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। धरणाचे सगळे 10 दरवाजे उघडण्यात आलेत। मराठवाडा विदर्भाला जोडणारा पूल मागच्या 19 तासांपासून बंद आहे।